प्राथमिक विद्यालय सिडको नवीन नांदेड येथील आदर्श शिक्षक मारुती गोविंदराव पेंटे शासन नियमानुसार दिनांक 30/6/2026 रोजी सेवानिवृत्त होत आहे. सरांचा जन्म 20/6/1968 साली झाला आणि त्यांची प्रथम नेमणूक 11/6/1993 रोजी माननीय संभाजीराव बिरादार साहेब यांच्या स्वाक्षरीने झाली. त्यानंतर आज 30/6/2026 दिवशी ते सेवानिवृत्त होत आहे. आता एकूण त्यांच्या सेवाचा कालावधी बघितला तर ते 33 वर्ष झालेला आहे. आई चौत्राबाई वडील गोविंदराव यांच्या जन्मी यांच्या पोटी मारुतीराव पेंटे यांचा जन्म झाला. खर तर सरांचं सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक कार्य खूप मोठं आहे. ते सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्तानं आपण त्यांच्याशी थोडीशी हितगुज करूया, बोलूया. सर, आपलं संपूर्ण नाव काय? नमस्कार सर. नमस्कार. मी मारुती गोविंदराव पेंटे, राहणार आदमपूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. अच्छा. त्याच्यानंतर तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे आणि माध्यमिक शिक्षण कुठे झालं सर? सर, माझं प्राथमिक शिक्षण तेलूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, मामाच्या गावी झालेलं आहे. अच्छा. मग प्राथमिक माध्यमिक शिक्षण प्राथमिक तेलूरला झालेलं आहे. माध्यमिक जनता हायस्कूल कवठा येथे शिक्षण झालेलं आहे. आणि 11वी 12वीचं जे कॉलेज होतं लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद, तिथून 12वीला असतानाच माझा योगायोगानं B.Ed ला नंबर लागला चारवाक अध्यापक विद्यालय अहमदपूर, जिल्हा लातूर. या ठिकाणी माझं शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे. म्हणजे तुमचं B.Ed वगैरे सगळं झालं? B.Ed माझं अहमदपूरला झालेलं आहे, चारवाक अध्यापक विद्यालय. सर, असं आम्ही ऐकून आहोत, हा विषय काढायला नको, परंतु आम्हाला असं वाटतं की एक भावनिक हा संदर्भ आहे. लहानपणी तुमची आई वारली, जवळपास तुम्ही 1.5 महिन्याचे असताना. त्याच्यानंतर संपूर्ण जे पालन पोषण जे आहे ना, कुणी केलं? ते हे बघा कसं झाले, ते माझी आई केव्हा वारली हे मुळात मला माहीतच नाही. अंदाजे किंवा कोणते आमचे नातेवाईक, रिलेटिव्ह, मामा मामी, माझी माय म्हणजे आम्ही आजी म्हणतो, त्यांनी सांगितलं होतं की तू 1.5 महिन्याचा असताना तुझी आई वारली असं. त्यामुळं मी माझ्या आईच्या फोटोची पूजा करतो, सेवा करतो. आता सेवा करायची काही संधी नाहीच, पण पूजा मात्र करतो. नेहमीच पूजा केल्याशिवाय मी घराच्या बाहेर येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मायेचं प्रेम देणारे म्हणजे माझे मामा आणि मामी यांनी खूप माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. सर, कुसुमताई प्राथमिक विद्यालय सिडको नांदेड येथून दिनांक 30/6/2026 रोजी आदर्श शिक्षक मारुती गोविंदराव पेंटे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या आईवडिलांचं नाव आहे चौत्राबाई गोविंदराव पेंटे आणि पेंटे सरांचा जन्म झाला 20/6/1968 साली. त्याच्यानंतर बिरादार साहेब जे संस्था चालक आहेत, त्यांच्या स्वाक्षरीने 11/6/1993 ला प्रथम नेमणूक कुसुमताई प्राथमिक विद्यालयामध्ये त्यांना मिळाली. आणि हे सगळं करत असताना की सरांचं सामाजिक कौटुंबिक शैक्षणिक कार्य खूप मोठं आहे. मला मुलाखत सुरुवात करण्याच्या अगोदर मला एक असं विचारावं वाटते, सर, आपलं संपूर्ण नाव गाव याच्या संदर्भात थोडस माहिती द्याल का? नमस्कार सर. नमस्कार. मी मारुती गोविंदराव पेंटे, राहणार आदमपूर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, परंतु सध्या हाली मुक्काम सिडको नांदेड. अच्छा अच्छा. तुमचं मग त्यानंतर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा D.Ed कुठं झालं याच्या संदर्भामध्ये काय माहिती मिळेल? हो, आहे ना सर. सर, माझं प्राथमिक शिक्षण तेलूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. आणि माझं हायस्कूलचं शिक्षण जे झालेलं आहे 5वी ते 10वी जनता हायस्कूल कवठा. त्यानंतर 11वी 12वी जी झाली ते लाल बहादूर शास्त्री विद्यालय धर्माबाद. आणि 12वीलाच असताना योगायोगानं माझा D.Ed ला नंबर लागला चारवाक अध्यापक विद्यालय नांदेड, सॉरी लातूर. अच्छा.
हो सर या गोष्टी तर आम्हाला समजल्या तुमच्याकडून, परंतु अजून एक गोष्ट आमच्या कानावर आहे की लहानपणामध्ये साधारणतः 1.5 महिन्याचे असताना तुमची आई वारली आणि असंही ऐकून आहात की तुम्ही आईचा चेहरा सुद्धा बघितलेला नाहीये. तर हा जो भावनिक क्षण आहे किंवा हे आईचं जे प्रेम आहे, हे प्रेम तुम्हाला कुणाकडून मिळालं किंवा मग कोणी तुमचं पालन पोषण संगोपन केलं याच्याविषयी काही बोलाल का? हो सर, हे खरं आहे. माझी आई केव्हा वारली हे मला माहीतच नाही आहे. परंतु माझे मामा, माझी आजी, माझी मामी हे त्यांनी मला लहानाचं मोठं केले. खूप काही माझ्यासाठी शिक्षण, राहणं सर्व काही आता माझं जे पुढचं जे जिंदगीचं आयुष्य घडवायचं ते माझ्यासाठी ते दैवत आहे. मामा, मामी माझे आणि आजी, अच्छा, मामा मामी आई, आजी वडील. आजोबा जे कोणी हो, आहेत तेच जे आता आपले आई वडील आहेत. आहेत. हां, त्यांनी खूप चांगले पालन पोषण बिलकुल, केलं, बिलकुल. नोकरीला लावलं. हो. सर तुमची प्रथम नेमणूक कधी मिळाली आणि कुणाकडून मिळाली? सर खरं सांगायचं म्हणजे माझ्या आईचे चुलते कैलासवासी व्यंकटराव माणिकराव काकडे मॅनेजर साहेब बँकेमध्ये होते. मी ते तात्यांना तळमळ होती माझ्याबद्दल. त्यांनी नेहमी संपर्कात राहायचे आणि योगा कदम अ, सर म्हणून ओळख होती तात्याला आणि त्यांनी आपल्या बिरादा साहेबांचं नाव सांगितले आणि या शाळेवर जागा आहे म्हणून. आणि आमचे मॅनेजर तात्या काकडे साहेब यांनी मला इथंच संभाजीराव बिरादा साहेबांकडे घेऊन आले आणि त्या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झाला. जोशी सरांनी इंटरव्ह्यू घेतला आणि माझ्या पुढील आयुष्यासाठी नोकरीसाठी माझी 11/6/1993 पासून सुरुवात झाली या शाळेमध्ये. अच्छा, 11/6/1993 पासून तुम्ही या हो शाळेमध्ये कार्यरत आहात. जवळपास 33 वर्षाचा कालावधी झाला नाही का हो सर? 33 वर्ष झाली मला या शाळेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. आता संस्था चालकाविषयी तुमचं मत काय आहे? कसं वागले तुमच्याशी तर किंवा काय मत आहे तुमचं? साहेबांचा तर स्वभाव असा आहे की शिक्षकाकडं कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे, शिक्षकांना कसं ओळखीता आलं पाहिजे हे आमच्या साहेबांना चांगलं माहित आहे. आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात असो, कोणती अडचण असो, कुठलीही कसलीही अडचण कोण्याही एखाद्या शिक्षकाला जर पडली तर आमच्या साहेबांनी कधी ना म्हणलेलं नाही. सगळ्यांसोबत हसत खेळत, जर कदाचित काही नाही आलं तर ते स्वतःहून सांगायचे की तुम्ही हे असं नाही तर या पद्धतीनं त्याचा वापर करत चला. थोडक्यात तुमच्या आणि म्हणण्यानुसार एखाद्या वेळेस ते रागावतात बी, पण क्षणिकच राग. पण लगेच पाठीवर हात ठेवून नाराज झालात का, या बरं इकडं, लगेच हसका चेहरा करून साहेब आम्हाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. नेहमीसाठी साहेबांचं म्हणजे मूल्य आम्हाला चांगल्या प्रकारचं मिळालेलं आहे मार्गदर्शन. थोडक्यात साहेब संस्था चालक कमी मित्रासारखे जास्त वागले असं तुम्हाला बिलकुल म्हणायचंय. बिलकुल 100% साहेब. हे सर कसं आहे साहेबांच्या बद्दल तर निसंकोच. आणि त्याचबरोबर माध्यमिकच्या ज्या प्राचार्य आहेत शशिकलाताई जाधव बिरादार मॅडम, या साहेबाच्या अर्धांगिनी, या मॅडम विषयी तुमचा काय किती संपर्क नाही आला नाही, किंवा त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? मॅडमकडे आमचा संपर्क जरी नाही आला असला तरी मॅडम सुद्धा आमचे दैवतच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं जर आम्ही चुकत असलो तर प्रेमानं जवळ बोलवून मार्गदर्शन आम्हाला मॅडमचं सुद्धा मिळालेलं आहे. आता तुमचे जे सहकारी आहेत, तुम्ही खूप मला माहित आहे प्राथमिक विद्यालयामध्ये तुमचे खूप जिवलग मित्र आहेत. इक्पर सर असेल, जाधव सर असतील, चव्हाण सर असतील, सूर्यवंशी सर असतील किंवा कारामुंगे मॅडम, हे सगळेच तुमचे जे सर आहेत, मॅडम आहेत, ते खूप हसत खेळत खेळीमेळीच्या नाही नाही सर, वातावरणात हे दिवस गेलेत. या बिलकुल सहकार्याविषयी तुमचं काय मत आहे? नाही नाही, माझे सहकारी मित्र जे आहेत शाळेमध्ये तर सर्वच आहेत. निर्वाण जाधव सर असतील, केंद्रे सर असतील, शेख सर असतील, काकडे सर असतील, इपर सर असतील. आता प्रत्येकाचं काही नाव घेण्यापेक्षा माझ्या सहकारी मित्रांचं भरपूर मला सहकार्य मिळालं आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी मला वाघमारे साहेब, वाघमारे मॅडम यांनी खूप काही मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक संकटामध्ये माझ्यासोबत ते उभे आहेत. आजही आहेत, पहिलेही होते. सर, ज्या मुलावर आपली सेवा चालू आहे, त्या मुलाविषयी, त्या विद्यार्थ्याविषयी तुमचं काय मत आहे? मला ह्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. आम्ही सुरुवातीला जेव्हा 1993 ला लागलो तेव्हा ढवळे कॉर्नरच्या एरियामध्ये शाळा होती. बरेचसे मुलं कमी प्रमाणात होते, परंतु आम्ही त्यांच्यासाठी जिद्दीने मेहनत घेतलो, शिकवलो. एवढंच नाही तर सर्वे करण्यासाठी मुलांचा शोध घेण्यासाठी सुद्धा धनेगाव, बळीरामपूर, वाजेगाव या ठिकाणी आम्ही जायचं. एक वेळेस तर असं झालं की आम्ही मुलांच्या शोधात असताना आम्ही एका ठिकाणी झाडाखाली बसलो. शांताबाईच्या घराच्या समोर लिंबाच्या झाडाखाली थंड म्हणून. हा. योगायोग साहेबांची गाडी तिथं आली. अच्छा. आता आम्ही भरपूर थकून बसलो, पण साहेबांना वाटलं असेल कदाचित. पण ते साहेब आम्हाला तसं म्हणले नाही, तुम्ही इथं बसलात असं. तर ठीक आहे,
थकले असा बसा, चहा पाणी काही घ्या आणि मग आपले बघा बाकीचे आणि चला मग बस झालं, बराच वेळ झाला, असं साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं. सर तुमच्या हातून अनेक डॉक्टर इंजिनियर मोठे मोठे अधिकारी घडले हे तर आपण बघतोच आपण शाळेच्या माध्यमातून त्यांचं नेहमी सत्कार वगैरे होत असताना. परंतु तुमचं एक स्वभावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते आम्हाला जाणवते, आम्ही पाहिलेलं आहे. हो. ते म्हणजे कुठेतरी लहानपणामध्ये आई वडिलांचं प्रेम प्रेम नाही भेटलं, ते त्याचे म्हणजे कुठेतरी आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही, मला आठवतं की तुम्ही बऱ्याच वेळेला तुमच्या वाढदिवसानिमित्त अनाथालयामध्ये जाऊन मुलांना तुम्ही फळ वाटप करता. रात्रीच्या वेळेला थंडीच्या दिवसामध्ये हो, काकणाऱ्या बरोबर जे आहे सर. गोरगरीब आहेत रेल्वे नाही स्टेशनला नाही. इकडे तिकडे हे आहेत, आपले भीक मागणारे बांधव भगिनी, त्यांना तुम्ही ब्लँकेट वाटप करता. सरकारी दवाखान्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही तिथं त्यांना जेवणाचे डबे देता. हा जो सामाजिक जो दृष्टिकोन आहे किंवा ही जी सेवा आहे, याच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप मोठा पल्ला गाठलेला आम्हाला माहित आहे. त्याच्याविषयी काय म्हणाल नाही आणि सर, कसं समाधान हे मिळतं कसं तुम्हाला? आहे सर, की मला एक असं वाटतं की मी माझ्या आईवडिलाची सेवा करू शकलो नाही, पण दीन दुबळ्यांची, कोणा होतकरू विद्यार्थ्यांची, कोणा गरिबांना जेवढं आपल्या परीनं मी माझ्या पगारीच्या जवळपास 10% तरी, 5% तरी मिनिमम खर्च करत आलेला आहे. अच्छा. बऱ्याच जणाला मी रक्त, आता सर मी सांगत आज एवढं लई तुम्हाला शक्य वाटणार नाही, 100 बॉटल माझं मी रक्तदान देण्यासाठी माझी वा, मदत वा, झालेली आहे. अभिनंदन. स्वतःचे स्वतः पैसे खर्च करून. परकीय आला ओळख नसताना मी जर एखाद्या नातेवाईकाला दवाखान्यात भेटायला गेलो, तर दुसरा जर सिरियस दिसला तर त्याची पहिलं सेवा, हे माझं कर्तव्य आहे सर. मी माझ्या मुलींचे वाढदिवस कधी घरी केक कापून मोठं आमंत्रण देऊन केलेलं नाही. अनाथालयामध्ये पुस्तक, कपडे दान करणे, रेल्वे स्टेशनला अन्नदान करणे, एखाद्या रस्त्यावर जर एखादा माणूस उघडा असेल तर त्याला शाल, कपडे, एवढंच नाहीये तर मुख्य जनावर सुद्धा आपण आपलं प्रेम चालू आहे आणि आजही करतो मी. माझ्या हातून रोजच 2-4 बिस्किटचे पुढे आरामशीर कुत्र्याला सकाळी आणि संध्याकाळी जातात. सर गाईला रोटी दररोजच असते. जे काय असेल ते आपल्याला. सर कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा ताईचे ताईला एक दोन वेळेस त्रास झाला. हो ना. त्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी तुम्ही भरपूर काळजी घेतलेली आहे ताईची वगैरे. ताईविषयी, तुमच्या संसाराविषयी, तुमच्या मुलाविषयी ते कसं आहे काय सर, बोलाल सर? कसं आहे सर, मला बऱ्याच जणांना प्रश्न विचारला की तुम्ही ही मुलगी कशी पसंत केली. मामा सुद्धा माझे तयार नव्हते ही मुलगी मला द्यायला, तुला शोभना, किंवा आजीला सुद्धा असं वाटायचं. पण तुम्ही म्हणलं बाबा चला, मला कोणी नसताना तुम्ही मोठं केलात, किंवा माझा जर हातपाय जर मोडला असता, लंगडं खुळं आंधळ म्हणतात, या लेकराला काय झालं, हा विचार करून मी त्या माझ्या मामाच्या मुली, ते डावी म्हणले नाही, उजवी म्हणले नाही, आपण मान्य केलं. आणि मग नंतरच्या काळामध्ये आमच्याकडे खूप, माझ्या मिसेसचे जवळपास 7 ऑपरेशन आहे, 5 ते 7 अरे ऑपरेशन बापरे, आहेत. खूप मोठं. हैदराबाद, मुंबई, पुणे, नांदेड, भरपूर काही आम्ही दवाखाना केला. पण कधीही आम्ही आमच्या मामाला त्रास दिला नाही, किंवा म्हणजे असं ताण दिलेला नाही की कुठल्या तुझी मुलगी बिमारच आहे किंवा काही झालेलंच आहे, मजान खर्चच होत नाही, हे चर्चाच नाहीये. कारण तेच माझे देव येतात. आजही मी मामाला मानतो आणि इथूनही पुढे मानणारच आहे. आणि मिसेसच्या बाबतीत मला जेवढं करता येते, आपल्याला कोणीच नाही, तिच्याशिवाय पर्याय नाहीये. ती जगली पाहिजे, लेकराला आई मिळाली पाहिजे, लेकरासाठी आई पाहिजे, या उद्देशाने मी माझ्या विषयी होईल तेवढी काळजी घेतो. सर असं म्हणतात, चेहरा बनाने में तो चंद मिनट लग जाते हैं लेकिन चरित्र बनाने में पूरी जिंदगी लग जाती है. नाही नाही, अशी सही. चरित्रवान, शीलवान, गुणवान ताई तुम्हाला भेटली. खरं तर हे खूप तुमचं नशीब आहे की मामा मामीनं तुम्हाला ते त्यांचं लेकरू दिलं. बाकीचं आयुष्य तुम्हाला घडवलंच त्याने, मुलगी पण दिली. आणि आमची ताई खूप शीलवान आहे, बिलकुल. खूप चांगली गुणवान आहे, याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो. मुलाविषयी काय बोलाल सर? सर, माझ्या मुलांचं शिक्षण इथं 5वी पर्यंत झालेलं आहे सर. जेव्हा तो 5वीला नवोदयला लागला, आणि नवोदयचं पर्यंत तिथं 10वी पर्यंत नवोदयला शिक्षण झालं, आणि 10वीच्या नंतर मग 11वी-12वी आपल्याच कॉलेजला झाली. 12वीला त्यानं मग जे ॲडव्हान्स मध्ये 98.87 मार्क घेऊन मराठवाड्यामध्ये पहिला आला. आणि त्याची निवड तिरुचिरापल्ली आणि श्री सिटीमध्ये निवड झालेली होती, पण परिस्थितीनुसार म्हणा किंवा घरच्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं मी तिकडं ट्रिपल आय टीला सुद्धा पाठवू शकलो नाही, IIT ला सुद्धा पाठवू शकलो नाही. कारण जवळ आपला मुलगा असावा, एकुलता एक मुलगा आहे, त्या उद्देशानं आम्ही त्याला पुण्यालाच इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअर करण्याचं शिक्षण दिलं. आणि आणि मुलगी काय करते? त्यानंतर माझ्या मुलीचा नंबर, तिनं 10वीला 98% घेतली, 12वीला 89% घेतली, आणि आता BA MS आहे. आणि
नीटला तिला 510 मार्क होते, पण योगायोगानं तिला मार्क थोडं कमी पडले. त्यावेळेस कट ऑफ वाढत गेला आणि मग गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव इथं तिचं BA साठी निवड झाली आणि ती आता सेकंड इयरला आहे. सर एकूणच मला असं म्हणायचं आहे आता समारोपामध्ये मी जात असताना की तुमच्या हातून खूप सत्कर्म घडत आलेले आहेत. त्याचंच कारण की 7 ऑपरेशन होऊन सुद्धा आमची ताई तुमच्या सोबत आहे आणि तुमचं जे हो. सामाजिक कार्य आहे त्याच्यातून तुमचे मुलांना सुद्धा आशीर्वाद जनाची भेटलेले आहेत. एक मुलगी डॉक्टर होते, एक इंजिनियर झालेला आहे. हे दोन्ही अनमॅरिड आहेत. आता भविष्यामध्ये तुम्हाला चांगली सून किंवा चांगला जावई मिळणार आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना मला खूप अभिमान वाटतोय की आमच्या सोबत आमचे सहकारी म्हणून पेंटे सर आम्हाला 30 वर्षापासून लाभले. तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि हे सर्व असताना समारोपाचे 2 शब्द शाळेविषयी काय बोलाल? हा हो. भावनिक क्षण आहे. बोलू काय सर, बोलाल? बोलू. बिलकुल शाळेबद्दल तर मला बोलायचंच आहे. पण थोडंसं माझ्या भावाबद्दल, आईबद्दल, आज जरी मी इकडे शिकायला असलो, मामाच्या घरी जरी असलं, तरी माझे 2 भाऊ अशोकराव पेंटे, व्यंकटराव पेंटे, माझी आई यांनी मला सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं. बऱ्याचशा वेळेस सर माझं शिक्षण चालू असताना मला काही डॉक्युमेंटसाठी अडचणी येत होत्या. अशा वेळी सुद्धा माझे वडील होते. त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. पण त्याच्यापेक्षा मला माझ्या बंधूनं, दोन्ही भावांनी, आईनं खूप मदत केली. आणि त्याच्यानंतर मग इथं लागल्यानंतर सर शाळेच्या बाबतीत तर आम्ही स्वतः या ठिकाणी आज या कुसुमताई जेवढं वृक्ष वाढलेला आहे, तो आम्ही बालवृक्ष म्हणजे छोट्या रोपट्यापासून वाढवलेला आहे. सर्व सहकारी आमचे खूप काही तळमळीनं, मेहनतीनं, जिद्दीनं, चिकाटीनं शाळेच्या बाबतीत कोणताही टाईम, वेळ वगैरे काहीच म्हणलेलं नाही. अक्षरशः आम्ही इथं गाडीमधली फरशी सुद्धा उतरू लागलो. शाळेच्या मुरुम कामासाठी टाकलं आपण, मुरुम झाडं टाकणं, लावले. झाडं लावणं, एवढं काम करत करत हा वटवृक्ष वाढवला. हे फक्त सहकार्यांचे चांगलं सहकार्य मिळालं आणि आम्हाला मोलाचं मार्गदर्शन म्हणजे वारंवार आमच्या साहेबांचं मिळत गेलं. तुम्ही एक गोष्ट महत्वाची सांगितली याच्यामध्ये बंधू अशोकराव आणि व्यंकटराव यांची खूप मदत लाभलेली आहे. आई नागरबाई ना, हो. नागरबाई यांचं सुद्धा आईचं खूप खूप तुम्हाला प्रेम तुम्ही म्हणलात भरपूर. मागे हो, की मला हो. खूप प्रेम जीव लावते आई माझी. बिलकुल, बिलकुल सर. त्या आईचं सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे. नाही, नाही. आई माझी आजही मी जर गावाकडे गेलं, तर मला एक तर मोटरसायकल येऊ द्यायचं ना. हा. जर मोटरसायकलवर जर मी गेलो, की मला 2 शिव्या आगाव खावा लागतात. मग आम्ही कधी-कधी मोटरसायकल लपवून ठेवतो. मग एसटीने आलो म्हणून सांगतो. म्हणजे आमची आई एवढी काळजी घेते माझी. म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला आजी आजोबाचं प्रेम भेटलं, हो, वडिलांचं हो. भेटलं, भावंडाचं भेटलं, बिलकुल सर. सहकार्याचं भेटलं. आज मुलगी तुमची डॉक्टर होते. तुम्ही नेहमी हो. म्हणता की मी आईला बघितलं नाही, परंतु मुलगी जेव्हा घरात जन्मली बिलकुल मला सर. माझी आई भेटली आणि आईच्या हातून माझ्या मुलीच्या हातून चांगलीच समाजसेवा घडो असं तुम्ही म्हणत राहता. नाही सर सर, त्याचा आनंद वाटला. माझी जेव्हा मुलगी जन्मली, तर मी पूर्ण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जिलेबी वाटली. बरोबर बरोबर आहे. आठवतं. आणि एवढंच नाहीये, तर अगोदर ज्या दवाखान्यात जन्मली सरकारी, तिथून निघालं की मी रेल्वे स्टेशनला जाऊन फळं वाटप केलं. एवढा मला म्हणजे अभिमान वाटला किंवा मला थोडंसं बरं समाधान वाटलं, की माझ्या पोटी आई आली. त्याच्यात मी माझं दुःख विसरून गेलो. सर तुम्ही खूप यशस्वी आहात, यशवंत आहात, आहे. गुणवंत आहातच, परंतु सामाजिक कार्य तुमचं शैक्षणिक कार्य पाहता आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि या नेटवर्क न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आमचे आदरणीय दिगा पाटील, दिगंबर शिंदे यांनी हा योग घडवून आणला मुलाखतीचा. त्याबद्दल दिगा पाटील यांचं खूप धन्यवाद आणि तुम्ही मुलाखत दिलात या चॅनलसाठी. पेंटे सर तुमचं धन्यवाद पण सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद सर.